रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात 2025 या वर्षी अतिशय महत्त्वपूर्ण असा वेतनवाढ करार झाला। या करारात कामगारांना पुरेपूर न्याय देताना त्यांची चहूबाजूंनी हित जोपासले असून कामगारांच्या हितार्थ कामगारांना भरीव पगार वाढ तसेच सर्वाधिक सेवा सुविधा मिळवून देणारा हा करार आहे। आजवरच्या इतिहासातील 2025 वर्षीचा सर्वोत्तम वेतनवाढ करार असल्याचं मत आणि दावा रिलायन्स नागोठणे कंपनीतील कामगार नेते आणि विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स टाउनशिप वृंदावन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। या करारादरम्यान सर्व कामगार संघटनांची एकजूट प्रभावी आणि निर्णायक ठरली असून कामगारांचं हित जोपासणारा हा यशस्वी आणि समाधानकारक वेतनवाढ करार झाला असल्याचं कामगार नेते भाई मालसुरे, दीपक रानवडे, विकास चवरकर, लक्ष्मण खाडे आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले। लॉंग टाइम आहे, 10 वर्ष 8 वर्ष त्यांना थोडाफार पण हा करार अतिशय चांगला झालेला आहे। त्यासाठी ह्या आम्हाला 3 नेत्यांनी जो सहकार्य केला आणि कामगारांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा आभार। रिलायन्स व्यवस्थापनाबरोबर हा जो करार झाला ह्यावेळचा तो अतिशय सुखकारक झालेला आहे। त्यामुळे प्रत्येक कामगार हा खुशीत आहे, उत्साहात आहे। याचं कारण असं की पूर्वी जे आम्ही करार करायचो आमच्या संघटना, त्यावेळेला कोणतं ना कोणतं आंदोलन करावं लागायचं आणि आंदोलन केल्यानंतरच ते पदरात पडायचं। ही पहिली वेळ आहे की कोणतंही आंदोलन करावं लागलं नाही, कोणत्याही कामगाराचा पगार संप करून फुकट गेला नाही आणि सगळंच काही चांगलं कामगाराच्या पदरात आम्ही टाकलं। अगदी 99% जे काही आमच्या आशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि व्यवस्थापनाला पण आमची विनंती आहे या दृष्टीने की आम्ही जसं सहकार्य केलं तसं सहकार्य तुमचं पूर्वी होतंच यापुढेही राहावं। येणारा जो प्रकल्प आहे फार मोठा आशिया खंडातला पीव्हीसी प्रकल्प, त्याकरताही आमचं सर्व संघटनांचं सहकार्य नक्कीच राहील, कामगारांचं सहकार्य राहील। पण त्या ठिकाणी एकच आमची आठवण ठेवावी की तिथे जे भरले जाणारे कामगार आहेत ते स्थानिक असावेत। अर्थात क्वालिफिकेशन जे हवे तेच तुम्ही घेणार आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याचं क्वालिफिकेशन त्यांना मिळण्याकरता तशी तजवीज व्यवस्थापनाने करावी आणि ते मग स्थानिक प्रकल्पग्रस्त गावं असो, त्यानंतर तहसील असो ह्या प्रकल्पाचा, नाहीतर जिल्हा रायगड, ह्याच्यामधलेच जास्तीत जास्त कामगार इथले जावे अशी आम्ही आशा व्यक्त करतो। आणि या कराराबद्दल ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं वरिष्ठ नाव घ्यायचं म्हणजे वनमंत्री महाराष्ट्राचे गणेशजी नाईक साहेब यांचं पण मार्गदर्शन कायम आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं। तसेच अलिबाग मुरुडच्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांचंही मार्गदर्शन आम्हाला आणि व्यवस्थापनाला होतं। त्यांच्या आशीर्वादामुळेच हा करार यशस्वी पार पडलाय, एवढंच मी सांगतो। माझ्या आता बऱ्याच सहकार्यांनी एकंदर हा जो झालेला अतिशय लाभदायक आर्थिकदृष्ट्या कामगारांच्या भरभराटीचा जो करार बद्दल माहिती दिली आहे त्याबद्दल मी समाधानी आहेच। मला एक त्यातलं जास्ती समाधान असं वाटतंय की आतापर्यंत जे करार झालेले आहेत सन 2025 चे, ह्या प्रत्येक करारामध्ये म्हणजे विशेष करून आम्ही IPCLच्या काळामध्ये 1995 सालापासून करार करत आलेलो आहोत, तोपर्यंत आम्ही तिन्ही पदाधिकारी, वरिष्ठ सहकारी, नेते म्हणणार नाही मी माझ्या याचे, पण आम्ही वरिष्ठ पदाधिकारी सहकारी, मी स्वतः दीपक भाई आणि मालुसरे भाई हे आम्ही सहभागी होत होतो। आणि हा आत्ताचा हा एक करार आहे झालेला, हा करार आमच्या ज्या काय आम्ही टीम तयार केल्या ह्या सर्व कालावधीमध्ये आम्ही जी काही आमची पदाधिकाऱ्यांची निवड केली 7 संघटनांची, या 7 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष टेबलवर व्यवस्थापनाशी जो वैचारिक लढा दिला, वैचारिक लढा देऊन त्याच्यातनं त्यांनी जे यश पदरात पाडलं आणि आत्ताच आपण सर्व वक्त्यांकडनं किंवा सहकाऱ्यांकडनं ऐकलं की अतिशय आत्तापर्यंतच्या करारामधला सगळ्यात जास्ती लाभदायक आणि आर्थिक भरभराटी करणारा करार। तर मला स्वतःला व्यक्तिगत याचा खूप आनंद आणि समाधान आहे की ही आमची सर्व टीम ही आता तयार झालेली आहे। अजूनही त्यांच्या चांगल्या काही नोकरीचा कालावधी शिल्लक आहे, येणारा पुढील करार सुद्धा ते चांगल्या पद्धतीने करतील। आणि हा सगळा करार करत असताना किंवा झालेला असताना प्रत्यक्षरित्या कामगार संघटनांनी जे त्यांचं कौशल्य दाखवलं आणि कामगार संघटनांचं अस्तित्व अबाधित राखून व्यवस्थापनाबरोबर हा जो करार केलाय त्याबद्दल मी अतिशय समाधानी आहे आणि याबद्दल मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।